नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा परिणाम देशातल्या लाखो कुटुंबांवर होणार आहे. हो, आपण बोलतोय 8व्या वेतन आयोगाबद्दल. चला तर मग, हे नक्की काय आहे आणि ते इतकं महत्वाचं का आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, तब्बल 48.62 लाख केंद्र सरकारी कर्मचारी या आयोगाच्या शिफारशींचा थेट परिणाम या सगळ्यांवर होतो. हा आकडा खूप मोठा आहे. आणि थांबा, ही गोष्ट फक्त सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरती नाहीये, तर देशभरातील तब्बल 67.85 लाख पेन्शनधारकांच्या आयुष्यावरही याचा थेट परिणाम होतो. म्हणजे जवळपास 1 कोटीहून अधिक लोकांचं आर्थिक भवितव्य याच्याशी जोडलेलं आहे. तर हे आकडे ऐकून याच्या व्याप्तीची कल्पना येते नाही का? पण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन या बदलाचा नेमका अर्थ काय आहे? आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. आपण हे सगळं 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. आधी बघूया वेतन आयोग म्हणजे काय, मग पगारवाढीचं गणित कसं असतं, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो आणि शेवटी या 8व्या आयोगाचा प्रवास कसा असेल. चला तर मग सुरुवात करूया. चला, सगळ्यात आधी मूळ संकल्पना समजून घेऊ. हा वेतन आयोग म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेतन आयोग म्हणजे एक तात्पुरती समिती, जी साधारणपणे दर 10 वर्षांनी सरकार नेमते. या समितीचं काम म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन सध्याच्या महागाईनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार योग्य आहेत की नाही हे तपासणं आणि त्यात बदल सुचवणं. आता आयोगाचं काम वाटतं तितकं सोपं नाहीये. त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. एका बाजूला कर्मचाऱ्यांच्या गरजा, त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं याची काळजी, आणि दुसऱ्या बाजूला देशाची आर्थिक स्थिती आणि सरकारच्या तिजोरीवर किती भार पडेल याचाही विचार करून एक योग्य तोल साधावा लागतो. ओके, तर आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, तो म्हणजे हिशोब. म्हणजे ही पगारवाढ नक्की मोजली कशी जाते? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो, बरोबर? की यामागे नक्की काय गणित आहे? चला, तेच आता समजून घेऊ. या सगळ्या हिशोबातला हिरो आहे फिटमेंट फॅक्टर. हा एक प्रकारे मॅजिक नंबर किंवा गुणक आहे असं समजा. तुमचा जो सध्याचा मूळ पगार आहे त्याला या फॅक्टरने गुणलं की तुमचा नवीन मूळ पगार तयार होतो. एकदम सोपं. आणि इथे बघा, हा फॅक्टर कसा बदलत गेला आहे. 6व्या वेतन आयोगात तो होता 1.86, त्यानंतर 7व्या आयोगात तो थेट 2.57 झाला आणि त्यामुळेच किमान मूळ पगार 7,000 रुपयांवरून थेट 18,000 रुपयांवर पोचला. आता 8व्या आयोगात हा आकडा 3.00च्या आसपास जाईल अशी अपेक्षा आहे. मग नवीन पगार कसा ठरतो? तर बघा, पहिली पायरी तुमचा सध्याचा मूळ पगार घ्यायचा. दुसरी पायरी त्याला या नवीन फिटमेंट फॅक्टरने गुणायचं. झालं, हा झाला तुमचा नवीन मूळ पगार. पण थांबा, अजून संपलेलं नाही. मग या नवीन मूळ पगारावर महागाई भत्ता म्हणजे DA, घरभाडे भत्ता म्हणजे HRA आणि इतर भत्ते जोडले जातात. या सगळ्यांची बेरीज केली की झाला तुमचा नवीन एकूण पगार. आता ही गोष्ट फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाहीये. याचा जो परिणाम होतो ना, तो एखाद्या तलावात दगड टाकल्यावर जशा लाटा पसरतात तसा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर पसरतो. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम होतो तो राज्य सरकारांवर. कारण होतं काय की केंद्र सरकारनी पगारवाढ केली की मग राज्य सरकारांवरही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी तशीच वाढ लागू करण्याचा एक प्रकारचा दबाव येतो. आणि यामुळे त्यांच्या बजेटचं गणित पूर्णपणे बदलून जातं. हे बघा, महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊया. इथे जे आकडे दिसतायत ते खूप बोलके आहेत. पगार, पेन्शन आणि व्याजावर होणारा खर्च याला वचनबद्ध खर्च म्हणतात, म्हणजे हा सरकारला करावाच लागतो. तर हा खर्च राज्याच्या एकूण कमाईच्या म्हणजे महसुलाच्या निम्म्याहून जास्त असतो. विचार करा, म्हणजे राज्याच्या तिजोरीत 100 रुपये आले तर त्यातले 50पेक्षा जास्त रुपये फक्त या 3 गोष्टींवर खर्च होतात. त्यामुळे पगारवाढीचा किती मोठा ताण येतो हे लक्षात येतं. आणि ही लाट फक्त राज्यापुरती थांबत नाही, ती थेट आपल्या गावापर्यंत पोहोचते. जिल्हा परिषद आणि अगदी ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही याचा परिणाम होतो. म्हणजे हा बदल अगदी तळागाळापर्यंत जातो. चला, आता येऊया शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे या 8व्या वेतन आयोगाची गाडी पुढे कशी जाणार आहे, आपल्याला काय आणि कधी अपेक्षित आहे. तर ही एक साधारण टाईमलाईन आहे. साधारणपणे नोव्हेंबर 2025 मध्ये सरकार या आयोगाची रूपरेषा ठरवेल. मग फेब्रुवारी 2026 पर्यंत कर्मचारी संघटना त्यांच्या मागण्या सादर करतील.
त्यानंतर पुढचे साधारण 1.5 वर्ष आयोग या सगळ्यावर विचार करेल आणि आपल्या शिफारशी देईल. आणि सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे 1 जानेवारी 2026, कारण याच तारखेपासून नवीन पगार लागू मानला जाईल. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. समजा ह्या सगळ्या प्रक्रियेला आणि अंतिम मंजुरीला वेळ लागला तरीही काळजीचं कारण नाही. कारण जेव्हा कधी निर्णय होईल तेव्हा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासूनची सगळी थकबाकी म्हणजे अरियर्स एकत्र मिळतील. म्हणजे आर्थिक फायदा हा मागे जाऊनच मिळणार आहे. आणि शेवटी सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न हाच उरतो की 8वा वेतन आयोग हे संतुलन कसं साधणार. एका बाजूला आहेत लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या आर्थिक अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला आहे देशाची आर्थिक तब्येत. या दोन्हींमध्ये योग्य तोल साधण्याचं एक मोठं आव्हान आयोगासमोर आहे आणि यावरच आपल्या देशाचं पुढचं आर्थिक गणित अवलंबून असणार आहे.